छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेला मार्ग हाच विकासाचा मार्ग असून तोच प्रत्येकाच्या उत्थानाचा मार्ग आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। शिवनेरी किल्ल्यावर आयोजित जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळेला त्या बोलत होते। महाराजांचे सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त करू ही ग्वाही दिली होती। त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातले सर्व किल्ले आता अतिक्रमण मुक्त झाल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळेस केली। जागतिक वारसा निर्माण करणाऱ्या शिवरायांची प्रेरणा आपण घेतो आणि म्हणून आवश्यक आहे त्यांनी दिलेल्या मार्गावरच आपल्याला चालावं लागेल। त्यांनी दिलेला मार्ग हाच मार्ग विकासाचा मार्ग आहे, तो प्रत्येकाच्या उत्थानाचा मार्ग आहे। मागच्या काळात आम्ही घोषणा केली होती की या महाराष्ट्रातले शिवरायांचे सगळे किल्ले हे आम्ही अतिक्रमण मुक्त करू आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, पुणे जिल्ह्यातले सगळे किल्ले आता अतिक्रमण मुक्त झालेले आहेत। महाराजांची जन्मभूमी शिवनेरी आणि सभोवतालच्या जुन्नर भागाचा विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। स्वदेशी आणि आत्मनिर्भरता ही महाराजांची मुख्य सूत्र होती। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी हाच मंत्र उपयुक्त ठरेल, असंही ते म्हणाले। महाराजांचे विचार आत्मसात करून त्यांच्या स्वप्नातला बलशाली, सुरक्षित आणि स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्रित काम करण्याचं आवाहन शिंदे यांनी यावेळेस केलं। राज्यात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या स्मारकांची कामं सुरू आहेत। या स्मारकांमधून भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल। या संकल्पाची पूर्ती करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे। स्वराज्यातल्या प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची महाराजांनी शिकवण दिली। याच विचारांवर राज्य सरकार प्रत्येक घटकाची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे।